लातूरमध्ये जाऊयात। लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटात लढत झाली आहे। मात्र औसा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपचंच पारडं जड असल्याचं दिसतंय। आपण पाहूया। अगदी भाजपचंच पारडं औशामध्ये जड आहे, कारण अभिमन्यू पवार हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि तेच संभाव्य आमदार असतील असं देखील दिसतंय। तर दिनकर माने ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देऊन उभे होते, परंतु दिनकर माने यांना पराभूत करू शकतात अभिमन्यू पवार आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपण बघतोय की औस्याचा जो गड आहे, त्यांचा जो किल्ला त्यांनी बांधलेला आहे, तो मात्र काही अभिमन्यू पवार सोडणार नाहीत। अभिमन्यू पवारच औसाचे संभाव्य आमदार असतील असं सध्या दिसत आहे। एकूणच देईल दरम्यान अभिमन्यू पवार हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत तीही जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय सांगाल, अभिमन्यू पवारच या ठिकाणी संभाव्य आमदार का असू शकतात? लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळाला। भाजपकडून अभिमन्यू पवार हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर ठाकरे गटाकडून दिनकर माने हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत। आपण जर बघितलं तर दिनकर माने यांनी याआधी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आता सध्या विद्यमान आमदार अभिमन्यू पवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात आणि याच जोरावर मतदारसंघात त्यांनी मोठा विकास निधी आणला, विकासाची कामं केली। कासार शेर्शी या ठिकाणी अप्पर तहसील असेल, किल्लारी सारख्या गावाला तालुका करण्याचं घोषित केलेलं असेल, सिंचनाचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांमुळे अभिमन्यू पवार यांचं सध्याचं राजकारण चांगलं चर्चेत आलं आणि याच जोरावर पुन्हा एकदा अभिमन्यू पवार हे आमदार होतील अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघात रंगली आहे।